भारतीय रेल्वेमध्ये मिळणारे जेवण आणि खाद्यपदार्थांचा दर्जा हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे। निकृष्ट दर्जाचे सामान वापरून खाद्यपदार्थ बनवले जातात आणि त्यांची सर्रास ट्रेनमध्ये विक्री केली जात असतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल देखील होत असतात। परंतु रेल्वेचा अधिकृत ठेका मिळालेले हॉटेल्स देखील याला अपवाद नसल्याचं निदर्शनास आलं आहे। प्रवाशांनी या हॉटेलमधील खाल्लेली अंडा बिर्याणी त्यांना चांगलीच महागात पडली आहे। घटना घडली आहे यशवंतपूर एक्सप्रेस मध्ये। यशवंतपूर एक्सप्रेस शुक्रवारी सकाळी गोरखपूरकडे जात असताना बल्लारशा रेल्वे स्थानकावरून जन आहार स्टॉल मधून अंडा बिर्याणीचे 200 पार्सल मागवण्यात आले। नागपूर रेल्वे स्थानकावरच्या स्टॉलवर त्यातील काही पार्सल उतरवण्यात आले होते। मागणीनुसार बल्लारशाह, नागपूर, इटारसी आणि पुढे वेगवेगळ्या प्रवाशांना अंडा बिर्याणी देण्यात आली। प्रवाशांनी ही अंडा बिर्याणी खाल्ल्यानंतर 3 ते 4 तासांनी गाडी इटारसी जवळ असताना प्रवाशांना अस्वस्थ वाटू लागले। तसंच मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला। हा प्रकार वेगवेगळ्या कोच मधून घडून येत होता। सुरुवातीला या प्रकरणाची माहिती फार कोणाला माहित नसल्याने गांभीर्याने कोणी घेतलं नाही, पण अनेक डब्यातील प्रवाशांमध्ये अशीच लक्षणे दिसून आल्याने एकच खळबळ उडाली। रेल्वे प्रशासनाला ही माहिती कळताच कानपूर रेल्वे स्थानकावरील डॉक्टरांचे पथक ट्रेनमध्ये चढले आणि प्रवाशांवर उपचार सुरू झाले। काही प्रवाशांमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर लक्षणे दिसून आली आणि त्यांना विविध रेल्वे स्थानकांवर रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान अंडा बिर्याणी खाल्ल्यानंतर प्रवाशांना विषबाधा होत असल्याचे निदर्शनास आल्याने मध्य रेल्वेच्या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। नागपूरच्या अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच त्यांनी अंडा बिर्याणीचे पार्सल कुठून आले आणि प्रवाशांना कुठून देणे सुरू झाले याची चौकशी सुरू केली। त्यानंतर 100 ते 200 अंडा बिर्याणी पार्सल पुरवठा बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून झाल्याचे निदर्शनास आले। या घटनेची मध्य रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेत नागपूर व बल्लारशाह केंद्रावर विविध खाद्यपदार्थांचे नमुने जप्त केले असून ते चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे। तोपर्यंत जन आहार स्टॉलला सील करण्यात आले आहे।